तुमचा ब्लॉगर अख्खा तुंबलेला आहे माझा शोध. चलिए शुरू करते हैं. गाइस वेलकम बैक और जय श्री राम सबको. तो मेरा नाम है राहुल और एक बार फिर से स्वागत है आप सबका मेरे इस व्लॉग चैनल पे. तो अभी अपना ना कोकन का सीरीज़ होने वाला है. हाँ, तुम्हारा भाई जा रहा है गोवा घूमने के लिए. वही मानसून के सीज़न में बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है. मैं मेरे सारे दोस्तों के साथ में जाने वाला हूँ. ये एक गाड़ी आ गया आर्टिगा, फुल चार्जिंग में सब बच्चे लोग. आमचे संकेत शेठ. क्या बोलतो भाई? फुल चार्जिंग है की नाही? एक्साइटमेंट आहे की नाही भाई तेरे को? झोपले बोलतो. झोपले. शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि माझ्यासोबत आहे संकेत आणि कल्पेश शेठ. तर आम्ही चाललो आहे कोकण आणि गोवा फिरायला. 2 दिवस आपण फिरणार आहे कोकण, मग त्यानंतर फिरणार आहे अख्खा 3 दिवस फिरणार आहे. मला काय म्हणजे आयडिया नाही किती दिवस स्टे करणार आहे. यांनीच सगळं प्लॅन केलं आहे. हे अजून आमच्यासोबत किती, आम्ही 3 जण आहेत आणि आमच्यासोबत अजून 7 जण आहेत. 2 फोर व्हीलर आहे. लय मजा करणार आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, थोडं पण स्किप करू नका अजिबात. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि त्यानंतर ब्लॉग बघा. एक तुमच्या सबस्क्राईबने मी खूप जास्त मोटिवेट होतो. तर चला मग सुरू करूया आणि एकाला भेटूया आणि ब्लॉग स्किप ना करू. ब्लॉग एकदम बघायला चालू करा आणि मज्जा करा माझ्यासोबत. मित्रांनो, मग आधी सुरुवात झाली. एक फोर व्हीलर आमची झाली, गेली पुढं. त्यांना काय रस्ता माहित नाही. हर्ष कुठं गेलेत ते लोक? गाण मारवायला गेले. इयरफोन लावून बघा. जर घरी नका बघू, ब्लॉग बघताय तर इयरफोन लावून बघा. मी आहे चड्डीवर. मग कल्प्याने माझ्यासाठी एक ट्रॅक घेतलेली. मग ती ट्रॅक काढतो आणि घालतो रपकन. कारण 10 तासाचा प्रवास आहे सॉरी. गलती होत आहे बघा. नवीन कितीला घेतली रे कल्प्या? मॅचिंग मस्त घालू आणि 10 तासाचा प्रवास आहे. मस्त आता डायरेक्ट झोपू येऊ आणि मस्त भेटू सकाळी डायरेक्ट. गाईस तुम्ही बघू शकता 10 तासाचा रूट आहे. 9 hours 50 minutes. डायरेक्ट सकाळी भेटू आपण. पहिला स्टॉप घेतलाय आता CNG भरायला. वातावरण बघा, क्लायमेट बघा, एक नंबर झालंय. काय बोलतो कल्पेश, कसं वाटतंय? खूप भारी वाटते भावा. पहिलीच आपले हाय जो कल्पेशचा भाऊ, भाचा कल्पेशचा भाचा, तो आपला संकेत ड्रायव्हर. आता किती किलोमीटर मारले आपण? आता 100 मारले असतील ना. एका तास 1-1.5 तासात ना, 1.5 तासात वाटतं आम्ही 100 किलोमीटर मारले. आणि हा पहिला स्टॉप घेतला. किती 6:37 झाले. हर्ष आमचा ड्रायव्हर लेकिन गाडी लय भारी चालवतो. ओके, आता मस्त एक तिसरा स्टॉप आता डायरेक्ट खायला घेऊ. म्हणजे घाट क्रॉस केल्यानंतर बोलतात खायला घेऊ. मस्त त्यांनी चिकन आणलंय. चिकन बिकन खाऊ आणि मग डायरेक्ट 4था स्पॉट डायरेक्ट गोवा. गाडी चालवता क्लिनिंग पण इम्पॉर्टंट आहे. आमचे वायपर खराब झालेत वाटतं. वायपर आहेत ना. बाकी असं वाटतंय कधी 8 तास कंप्लीट होणार आणि कधी पोहोचणार गोव्याला. आमची दुसरी गाडी आली आहे. दिवेश, का बरं तुम्ही एवढं स्लो येत आहे? मॅप बीप लावत नाही. कल्पेश बोलतो तुम्ही मॅप बीप लावत नाही. खालून बिलून कुठून पण येतात. मॅप लावलेत का तुम्ही? अरे चिकन 2 होते. मला वाटलं आमच्या गाडीत 2 तुमच्या गाडीत 2 होते. मित्रांनो, आता घेतला आपण दुसरा स्टॉप आणि हा स्टॉप तुम्ही पण बघा, एक नंबर आहे. म्हणजे आता अजून खेडला आणि रत्नागिरीला पोचलो पण नाही आणि एवढे भारी व्ह्यू चालू झाले ना, म्हणजे मी सांगू नाही शकत. तुम्ही बघा. हा, आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलोय. खूप चांगला आहे. तर मग चिकन आणलं आमच्या कल्पेश भाईने. चिकन बिकन खाऊ, मस्त नाश्ता बिस्ता करू आणि डायरेक्ट मग थेट डायरेक्ट गोव्याला थांबणार. मग आताच कुठं नाही थांबणार. आता व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू चेकआउट. किती वाजले? म्हणजे 8 वाजायला आले आणि आम्ही काय खातोय? चिकन खातोय. चिकन आणि भाकरी खातोय. कसे बसलेत बघा सर्व. अरे लवड्या आम्ही खातोय. तिकडचा व्ह्यू बघा तुम्ही, फक्त एन्जॉय करा ब्लॉग. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, एकदम रावस व्ह्यू आहे. रावस. सकाळचे 8 वाजलेत. अरे ते भाकरीचं नीट काढ कोकणच्या भागात म्हणजे एंटर केलंय आणि एवढा पाऊस पडायला लागला. आजूबाजूला निसर्ग एवढा चांगला आणि एवढा भारी वास बीस यायला लागलाय ना.
मातीचा वास सुटलाय आणि तुम्ही बघू शकता किती पाणी भरलेत. मित्रांनो फायनली आपण नॉर्थ गोव्याला म्हणजे आलोय. समोरचा व्ह्यू म्हणजे एक नंबर म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे. मी डायरेक्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता रूम बीम जेवणार आणि मग त्यानंतर चेक इन करणार आणि मग अजून फिरणार. पण तुम्ही एकदा हा व्ह्यू बघून घ्या, लाईक खरंच भारी आहे. बघा काय सही व्ह्यू आहे, एकदम ऑसम. बाबा 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 क्या पानी है, क्या पानी है. एकदम रावस व्ह्यू आहे, रावस. चेकआउट करा, फक्त चेकआउट करा, व्ह्यूज बघा, एन्जॉय करा. आपलं फिक्स आहे का एक तास झोपायचं, तरी पण असं करतो. तर मस्त आता दाबून जेवलो आहे आणि आता चाललो आहे डायरेक्ट चेक इन करायला हॉटेलला. चेक इन करू, फ्रेश होऊ आणि डायरेक्ट जाऊ बीचवर. तर मित्रांनो आपण म्हणजे पोचलो शेवटी आरंबोल बीचला. म्हणजे इथं मोस्टली रशियन्स असतात. आता आधी चेक इन करणार आहे, म्हणजे डायरेक्ट बीचवरच आलो. बोला आधी बीच बघू आणि चेक इन करणार आहे. चेक इन केल्यानंतर फ्रेश बीच येऊ आणि परत इथं येऊ. पण तुम्ही एकदा व्ह्यू बघा, लाईक क्रेझी ऑसम आहे. क्रेझी व्ह्यू आहे, क्रेझी. तर स्टेसाठी रूम शोधतोय. म्हणजे आधी बघितलं तो आम्हाला चांगलं वाटलं. म्हणजे रूम बिम ते हॉस्टेलसारखे आहेत ना, म्हणजे 2 दिवसासाठी म्हणजे जे बॅचलर्स असतात ना, राहतात ना, 1 to 1 असतात ना, म्हणजे एक खाली झोपतो आणि एक वरती झोपतो, तसे रूम भेटलेत. पण बघू अजून 2-3 ऑप्शन बघू. आणि म्हणजे पर पर्सन 200 रुपये बोललेत. अजून 2-3 ऑप्शन बघू, जे जमला ते घेऊ. तो काय एवढा खास नाही वाटला. तुम्ही येऊ बघा, ऑसम व्ह्यू आहे. आपण अजून खूप जास्त एक्सप्लोर करणार आहे. मग तुम्ही अजिबात ब्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू ठेवा, खूप मजा येणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला मजा येते ब्लॉग बघताना. तर शेवटी आपल्याला स्टेसाठी रूम भेटला आहे. तर आता फटाफट सामान काढू आणि डायरेक्ट जाऊ, फ्रेश होऊ आणि बेडवर पडू. तर सामान काढू आपण पटापट. कपडे पण चेंज करायचे, काल रात्रीपासून हेच घालून ठेवलं आहे मी. कपडे म्हणजे जास्त मी काय नवीन कपडे जास्त घेतले नाही, जे मी म्हणजे आधी म्हणजे घरी होते तेच घेतले. वॉशिंग जास्त केले नाही आहे. आपण आता पटकन जाऊ रूमवर आणि मग चेंज करू. शेवटी रूम भेटला आहे आणि रूमवर आलो आहे. असं वाटतं आता कुठंच नाही जायचं. एक्साइटमेंट थोडीशी संपली आहे, पण रात्री परत एक्साइटमेंट वाढेल. हे तुम्ही बघू शकता आमचा लगेज आणि रूम असं मोठा आहे. 2 रूम घेतलेत, एक मोठा बाजूला मोठा आहे. नंतर रूम टूर करू आपण. आणि पण एक प्रॉब्लेम आहे, एका बेडवर 5 माणसं झोपणार आहेत. नाही खालती झोपते. 5 नाही, सॉरी 6 माणसं. संकेतला एकच पकडलं. गाईज आमच्याकडे एक स्किन केअरवाला पण आहे, हर्ष. लय स्किन केअर करतो. त्याला दुसरा एक मेडिमेकचा साबण विबण लागत नाही. तू पण स्किन केअर करतो? बापरे, म्हणजे मीच एक जो स्किन केअरवर लक्ष नाही देत. इथे लोक 200 रुपयाचा कोलगेट वापरतात, ब्रश पण 200 रुपयाचा. विचार लोकांना. हे सगळं आमचा हिशोब आहे. हिशोब बाकी पोरांमध्ये वाद नाही होणार असं, पण तरी एक हिशोब ठेवलाय आम्ही किती काय खर्च होतोय आतापर्यंत. किती खर्चात आलाय भावा? ग्राउंड फिगर सांग. ग्राउंड फिगर मला वाटतंय 15,000 झाला असेल. 15,000 झाला असेल ना डिझेल पकडून. डिझेल हा झाला 15. मी काय लावडा मित्रांनो, बरोबर बोललोय मी. 15,000 झाले. ते 15 काय बोलायचं तुम्हाला? लवडा बोलले तुम्ही. झालं तेवढं खर्च. आणि म्हणजे एक दिवस पण नाही झाला, आम्ही फक्त निघालोय म्हणजे डोंबिवलीवर निघालो आणि इथं पोहोचलोय. त्यात 15,000 रुपये खर्च आले. 70,000चा बजेट आहे आमचा. आता म्हणजे अजून एक दिवस आम्ही थांबणार इथं. म्हणजे आज कुठलं मोरंग बीच काय माहिती, बीचचं नाव नाही माहित, कारण आम्ही तो मी आधी मी दाखवला ना, तो तिथं म्हणजे रूम बरोबर नव्हती. मग आम्ही चेंज केलं, दुसऱ्या इथं आलोय. तर इकडचा रूम घेतलाय आणि इकडचे बीच पण म्हणजे एक नंबर सेक्सी बीच आहेत. आपण बीचला पण जाऊ आणि प्रॉपर एक रूम टूर करण्यासारखं काय आहेच नाही रूम मध्ये. जे आहे ते तुमच्या समोर आहे बघा. बाजूचा रूम आहे तो म्हणजे याच्याहून मोठा आहे. तर पुरा गोंगाट घालताय. आपण नंतर तिथंच बसणार आहे, मस्त टाइमपास करू, मस्त एन्जॉय करू, मजा करू आणि ब्लॉग बघत राहा. आम्ही मस्त फ्रेश होतो, जरा कपडे चेंज करतो. कपडे म्हणजे फक्त शर्ट चेंज करणार आहे. पॅन्ट ही नवीन घेतली आहे, मग ही 2 दिवस तरी मी घालणारच आहे.
कोण काही बोलू मला फरक नाही पडत, पण ही 2 दिवस मी घालणार कारण धुवाय बियायला सुकवायला काही टाइम पण नाही भेटणार. तर बाकी मग चला मग आता बघू कसं काय पुढचं होतं. मित्रांनो फुल काय बोलतात त्याला फेस ट्रीटमेंट चालू आहे. मेमरीज आहे ब्रो, मेमरीज. फेस ट्रीटमेंट चालू आहे फुल. घरी जाऊन मग तू बोलशील अरे मी हे पण केलं का. कंटेंट देतो मी. संकेत लॉन्ड्री आणली बरोबर इस्त्री नाही कोण बोलला? चल ना कर ना. घोडा काय घोड्याला घोडा काय घरी बोलला नाही, इस्त्री आणली. मी कधी बोललो हे मी बोललो इस्त्री आणले. इस्त्रीचं बोलला. हेअर सेट करणं नाही द्यायचं का? समोरचा टक्कर नाही नाही द्यायचं माझा. का? नाही द्यायचं. काय वाटत नाही आपण जास्त आलं की आपण हेअर ट्रान्सप्लांट करू. यांच्या स्टार्ट आपण कोणाला लाजत नाही. कर रे तू. हेअर ड्रायर गरम झालाय म्हणून एसीच्या आत मी टाकते. बरं फ्रीज दरवाजाला এই জন্য ফ্যান থাকতে তুমি সে গান টুনে আউরিছিল याच्यावर पाच बोरा लावतोय. 2 मिनिटात गरम कसं काय आलं रे एवढं. मावळ थोडा गाणं म्हणत इकडचं. हे इकडचं कर ना जरा ओली केलं जरा. थांब ना जरा माझा नको करायला का. शुक्र भेटते पाय. तुम्हाला सांग माझा नको करायला का. बटन पण ठेवलाय. मागे बघ केस सेट करू, हेअर सेट करू आणि इमानदारीत रशियन बघू. मित्रांनो आपल्या रूम पासून बीच नॉट बीच 2 मिनिटाच्या याच्यावर आहे. मग आपण चाललोय बीचवर. मस्त व्हिडिओ काढू, फुल एन्जॉय करू नाही का. एक नंबर सनसेट झालाय. एक नंबर म्हणजे फुल रावत सनसेट झालाय. माझ्या फोरेडला नका बघू, सनसेट बघा. हे बघा एक नंबर. तर मस्त 2-3 रील बिल काढू, मग शूट बीट करू आणि फुल एन्जॉय करू, फुल पावर एन्जॉय करू पावर. आणि जसं म्हणजे आपण विचार केला तर रशियन दिसतात म्हणून इथं लांबपर्यंत नाही आहे. आता आपण नॉर्थला आहे आणि उद्या आपण साऊथ गोव्याला जाणार. बघू तिथं भेटतात का. हार नाही मानेंगे आपण. सनसेट बघता आणि फोटो काढता झाली रात्र. किती वाजलेत बघा 7:47 झालेत. माझे स्टेप झाले की नाही झाले. हे जे फोटो भारी आलेत. आपले दिवेश भाईचे फोटो भारी आलेत आणि आपले संकेत म्हात्रे शेटचे फोटो भारी आलेत. हे बघा आता चाललोय मस्त रूमवर. आता फोटो बिटो मचू, फुल स्टोरी बिरी टाकू. लोक तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा, अजिबात स्किप ना करू. आता डिस्कशन चालू आहे की जेवायला किती वाजता जायचं. कारण आता किती बघा वाजले 8:07 झाले. जेवायला कुठं जायचं आणि काय जेवायचं आहे त्याच्यावर ना आता पोरांचं डिस्कशन चालू आहे. बाकी संकेत बोलतो मॅगी खायची करून, पण जेवायला मॅगी खातात का. तर आपण जेवायला बाहेर जाऊ. मित्रांनो हे आमचा दुसरा रूम बघा केवढा मोठा आहे. तर बसायला बेड आहे, सगळं दिलंय. तरी त्या रूममध्ये येऊन जबरदस्ती मोरं बसत होते. इथं बेडवर 6-8 जण झोपत होते. हे कसे बघा पोरी नाही भेटत ना, मग हे अशा हरकती करतात ते लोक. हे व्लॉगमध्ये मी टाकणार आहे. हे बघा हे पण टाकणार आहे व्लॉगमध्ये. हे बघा हे पण रात्रीचे किती वाजलेत 9:14 झालेत आणि आम्ही जेवायला आता बाहेर आलो आहे. हे नाईट लाईफ ऑफ गोवा. म्हणजे एवढी पण नाईट नाही झाली. तुम्ही बोलले काय नाईट लाईफ दिकारा. नॉर्मल म्हणजे जेवायला आलो आहे. जेवून मग आम्ही घरी जाऊ. तर मित्रांनो आता झालं आहे म्हणजे आता बागा बीचला मगातपासून बसलेलो आणि टाईम तुम्ही बघू शकता 2:39 झाले. मग आम्ही आता निघतोय रूमवर कारण रेस्ट करणं पण गरजेचं आहे. तर रेस्ट करणार आणि उद्या परत आपण बागा बीचला येऊ. उद्या पण एक्सप्लोअर करू. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. आणि जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. चला मग भेटूया पुढच्या पार्टला.